माझ्यासोबत पुन्हा डॉक्टर आशा मिरगे आहेत, माजी सदस्य आहेत राज्य महिला आयोगाच्या. आशाताई, मला एकच प्रश्न शेवटी विचारायचा आहे की आता पुन्हा नव्यानं राज्य महिला आयोगाला अध्यक्षपद येईल. कदाचित राज्य महिला आयोगाचं आजवर जे राजकीयकरण झालेलं आहे तेच पुढे कंटिन्यू होईल. पण एक जेन्युइन सेन्स समाजामधून असा आहे की राज्य महिला आयोगाचं राजकीयकरण आता होता कामा नये. इनफ इज इनफ. तुम्ही नियमावलीमध्ये बदल करा, सरकारच्या कायद्यात बदल करा आणि राज्य महिला आयोगाला अशी एक कॉम्पिटंट महिला द्या अध्यक्ष म्हणून की तिच्या अस्तित्वावरती कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. तिचं व्यक्तिमत्व बघितल्यावरती यस, अशा महिला अध्यक्ष हव्या आहेत राज्य महिला आयोगाला, असं राज्याला वाटेल. असं का होऊ शकत नाही? आता खरं तर नियमावली बदलायची गरज नाही. 1993 मध्ये राज्य महिला आयोगाच्या रचनेची जी घटना बदलेली आहे त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की राजकीय संबंध असलेल्या महिलेला देऊ नये. त्याऐवजी किमान 15 वर्ष महिला क्षेत्रात काम करत, महिलांना न्याय देत काम करत असणाऱ्या नॉलेजेबल, आता नॉलेजेबलचा अर्थ त्यावेळेला 93 मध्ये लॉयर महिला कमी असायच्या म्हणून LLB लिहिलं नाही. खरं म्हणजे त्यात लिहायला पाहिजे आता की लॉयर महिलेला देण्यात यावं. तुम्हाला माहिती असेल निर्मला सामंत प्रभावळकर लॉयर, सुसीबेन शाह लॉयर. त्यामुळे अशा पद्धतीची महिला द्यावी असाच नियम आहे. आता या वेळेला म्हणजे रुपाली चाकणकरांना दिल्यापासून मागच्या 4.5 महिन्यात घटनात्मक कमी आणि संघटनात्मक जास्त कार्य या राज्य महिला आयोगात झालेलं आहे. आता खरी राज्य महिला आयोगाचं राजकीयकरण कसं झालं की त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक संध असतानाही आणि नंतर सत्तेतल्या गटाच्याही त्या महिला प्रदेशाध्यक्षा. हे कसं काय? मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही बाब विचारायची आहे, हे असं कसं काय आहे? 24/7 राजकारण केलं त्यांनी. खरं राज्य महिला आयोगाचं कार्य काय तर पोक्सो ऍक्ट, बालविवाह म्हणजे समाजातले बालविवाह रोखणे, कौटुंबिक हिंसाचारामध्ये, कौटुंबिक अत्याचारामध्ये ज्या महिला गुंतलेल्या असतात त्या अॅक्युजना संसार न मोडता समुपदेशन करत न्याय देणे. लैंगिक अत्याचाराच्या ज्या महिला आहेत, म्हणजे तुम्हाला म्हणून सांगते, मागच्या 32 वर्षात 52 रेप केसेस मध्ये महाराष्ट्रभरात मी कन्व्हिक्शन करून आणलेलं आहे. म्हणजे मी किमान एक 300 रेप केसेसचा पाठपुरावा केलेला आहे. अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार झालेल्या विक्टीम महिलांना मदत करणे. अपहरण खूप होतात आपल्या महाराष्ट्रात. अपहरण झालेल्या महिला कमी वयाच्या, लग्न झालेल्या ह्या खूप आहेत. त्यांचं आत्महत्या, वैष्णवी हगवणे सारख्या हुंडाबळीमुळे आत्महत्या आहे का हुंडाबळी आहे, घेतलेला आहे का दिलेला आहे, याच्यावर काम करणे. ऍसिड अटॅक, आता नाशिकच्याच नाशिकच्याच तालुक्यात कुठल्या तरी 11 वर्षाच्या मुलीवर ऍसिड अटॅक झाला. हो, काय आहे, काय केलं असेल त्या 11 वर्षाच्या मुलीने कोणाचं, त्याचं काम करणे. पिटा ऍक्ट म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट. म्हणजे मुलींना इकडून तिकडे वेश्या व्यवसायासाठी जे विकल्या जातं त्याचा पाठपुरावा करत, त्याचे रॅकेट शोधत त्यांना अटक करणे, त्रास देणे, गुन्हे दाखल करणे, पाठपुरावा करणे, हे खरं राज्य महिला आयोगाचं काम आहे. म्हणजे अध्यक्ष महिला कशी पाहिजे मला असं वाटतं, ती नॉलेजेड असावी, तिने काम केलेलं असावं, पण एखादी रिटायर्ड पोलीस अधिकारी, एखादी रिटायर्ड न्यायाधीश जिने महिला विंग मध्ये जास्त काम केलेलं आहे, महिला अत्याचारावर जास्त काम केलं आहे. उदाहरणार्थ मला अगदी डोळ्यासमोर येते मीरा बोरवणकर. इतकं परफेक्ट काम त्या महिलेने केलेलं आहे. श्रीदेवी गोयल म्हणजे मला मीरा बोरवणकरांच्या बाबतीत नेहमी एक खंत वाटते की त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका झाल्या असत्या ऑन मेरिट, पण त्यांना ते पद नाकारलं गेलं. निदान राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊन तरी ती चूक सरकारनं दुरुस्त करावी. अगदी प्रामाणिक मत माझं आहे. ती पूर्ण स्टोरी मला माहित आहे, मीरा बोरवणकरचं महासंचालक पद कसं नाकारलं गेलं. तर अशी महिला द्यायला पाहिजे. सोबत मी CM साहेबांना विनंती करेल तुमच्या माध्यमातून की जे सदस्य आहेत, रुपालीताईंच्या काळातले सदस्य कुठे आहेत, कोण सदस्य आहेत, कुठे आहेत, निवडलेच नाहीत. म्हणजे यावेळेस राज्य महिला आयोगाला सदस्य नाहीत. कुठे आहेत सदस्य? म्हणजे फक्त अध्यक्ष होत्या, फक्त एकट्या अध्यक्ष, एकाधिकारशाही.
ना 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 ना. म्हणून तर सदानंद मेंबर दासेला सेक्रेटरी तर काय सरकारचाच असतो. तो सरकारचा महिला IAS अधिकारी. यांनी ह्या दाबून टाकतात त्याला. ही बाई मंत्र्यांमध्ये बसणारी आणि ती बाई बिचारी टेबलवर बसणारी. तिला वाटतं मला काय फरक पडतो, मला मिळतो पगार माझा. ऑफकोर्स नॅचरल. मी पण असते तर कदाचित तसाच विचार केला असता. तर सदस्य कसले द्यावे? हा अक्षम्य सदस्य गुन्हा हे- आहे राज्यातल्या महिलांच्या विरोधात की त्यांनी आपल्या तक्रारीची दाद कुणाकडे मागायची जर का राज्य महिला आयोगाला सदस्यच नसतील, फक्त अध्यक्ष नव्हते. आणि एक मेंबर विचार सेक्रेटरी पण IAS नव्हते. अधिकारी बस. माझा प्रश्न आहे सीएम ना, महिला बालकल्याण मंत्र्यांना, कारण त्यांच्या अंतर्गत चालतो राज्य महिला आयोग. कुठे आहेत हो. सदस्य? तर सदस्य कसल्या द्यावा? 93 मध्ये ठरलं होतं 6 सदस्य. मी म्हणते 6च्या ऐवजी नियम बदला, 10 करा. आणि जशा तुमच्या विधान भवनामध्ये विधानसभा, विधान परिषद, संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा यात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून एखाद्या प्रश्नावर चर्चा करतात आणि मग अध्यक्ष महोदय निर्णय घेतात. अशा पद्धतीनं इथे सुद्धा 5 महिला तुम्ही तुमच्या घ्या, सत्तेतल्या, पण 5 विरोधी पक्षाच्या महिला घ्या, ज्या या प्रत्येक प्रश्नावर 100% विचार करतील. कारण सांगते मी तुम्हाला, दबक्या आवाजात आता समाजामध्ये मी जसं पहिले बोलली, माझं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे, असं सुरू झालेलं आहे की आता काय त्या अशोक खराचा एन्काउंटर करून टाकायचा आणि फाईल बंद करायची, त्याने आत्महत्या केली म्हणून. म्हणजे या लोकांचं काही येणंच नको म्हणजे पुढे. जेफ्री एप्स्टीनचं जसं अमेरिकेत झालं तसं इथं अशोक खराचं होईल. करून टाकायचं. हे असं होऊ दबक्या नये. आवाजातच सुरू झालं. असं होऊ नये. आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते होऊ देऊ नये. घ्यायची आहे. हो. आणि थँक्यू मुख्यमंत्र्यांनी व्हेरी ते मच. होऊ देऊ नये. या बोला. तर या सगळ्या प्रकरणात बघा, त्यांना ते मारलेलं जे आहे ते पाहून मला वाटतं की आता तो 2 दिवसात याच्यात भरती होईल. भरती झाला की यांच्या आउट ऑफ रीच झाला तो पोलिसांच्या. एकदा तो पोलिसांच्या आउट ऑफ रीच काढला, बाथरूम मध्ये गेला होता, आत्महत्या केली, इकडे गेला, धमकं झालं, असं काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच्या सोबत गुंतलेले लोक अत्यंत भयानक आहेत. पण पुन्हा मला व्ह्युअर्सना आणि याच्यावर निर्णय घेणाऱ्या इन्व्हेस्टिगेट करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की याच्या सोबतच्या फोटो काढलेल्या प्रत्येक माणसाला दोषी धरू नका. कारण याच्या सोबतच्या फोटो असलेल्या माणसांमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. कसे? काही लोक नुसते व्हिजिटर. उदाहरणार्थ तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, अमित शहाचा फोटो आहे, दे आर जस्ट व्हिजिटर सिटिंग इन द चेअर बाय द साइड ऑफ हिम. बस. त्यांनी मुद्दाम पॉप्युलर केलेला फोटो आहे तो, बरोबर, मुद्दाम व्हायरल केला. आणि ती त्यांची मोडस ऑपरेंडी असते की आमची रीच कुठे कुठे आहे, इतना आम्हाला मोडो, कोण हा. कोण मानतात, भलेही हे तिथे जाचकासारखे गेले असतील कोणीतरी नेले असतील, आणि फोटो बरोबर. काढून घेतला असेल. हा. त्याच्यानंतर दुसरे लोक असतात सपोर्टर्स, सायलेंट सपोर्टर. म्हणजे फार मी त्याच्या त्या कृष्णकृत्यांमध्ये, कुकृत्यांमध्ये नाही मी त्याच्यासोबत पण नसेल. राजकीय पत्रकारिता आता इतके वर्ष करतोय. अनेक वेळा लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, यांच्यावर दडपण येतं. त्यांच्या मतदारसंघातली लोक त्यांचे फॉलोअर्स असतात, मग त्यांना काय दुखवायचं, जस्ट भेटून घेऊया, चला ठीक आहे भेटूया, भेट द्या, ठीक आहे, एका दिवशी दौऱ्यात सांगा मला, मी भेट घेईन, असं करत अनेक वेळा असं होतं. ते व्हिजिटर्स असतात, त्याला आहारी झालं म्हणत नाही. काही सपोर्टर्स असतात आणि काही पार्टनर्स असतात. हे पार्टनर जे आहेत हे सध्याच्या फोटोज मध्ये एक दीपक केसरकर आणि 2 रुपाली चाकणकर, हे 2 त्यांचे पार्टनर्स वाटतात. ज्या लोकांनी पोलिसांना फोन केला असेल, अशोक खरात, हा, पार्टनर्स ऑफ अशोक खरात, त्याच्या सगळ्या कृत्याचे पार्टनर. सपोर्टर्स कोणते? ज्यांनी पोलीसवाल्याला फोन केला की हो जरा पहा, आमचे गुरु आहेत, आमचे स्नेही आहेत. हे ज्यांनी केला असेल, ज्यांनी केला त्यांना नक्कीच माहित आहे. मलाही नावं माहित आहेत, पण मी ते घेणार नाही आज, बरोबर. ते त्यांचे सपोर्टर्स. आणि हे फक्त व्हिजिटर्स आहेत. काही तुझ्या माझ्यासारखे जाता जाता मंदिर दिसलं, पाहिलं, चालले गेले. आपल्या रुपालीचं नाव दिसते, मंदिरात घुसलं, 2 हात जोडले, पुढे निघाले. बुवा तिथं बसलेला असेल, एवढी मोठी आशा मिरगे भेटायला आली, एवढा मोठा आशिष जाधव भेटायला आला, फोटो काढून घेतला की दे आर माय रिच, असंही असतं. तर या सगळ्या गोष्टींवर सीएम साहेबांनी पर्सनली लक्ष ठेवल्याशिवाय लॉजिकली या सगळ्या गोष्टींना एंड येणार नाही. पण या केसमध्ये आय बिलीव्ह दोज 2 ऑफिसर्स, नगरचा आणि नाशिकचा एसपी प्लस SIT इन्चार्ज तेजस्विनी सातपुते, सेम मीरा बोरवणकर सारखा बाद असलेली ही मुलगी आहे आणि ती 100% याची पाळमुळं खडून काढल्याशिवाय राहणार नाही. मी जस्ट नाव तुम्ही काढलं म्हणून त्यावरच कन्क्लूड करतोय की तेजस्वी सातपुते या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या अधिकारी आहेत, त्याचं नेतृत्व त्या करतायत आणि त्यांनी
प्रसार माध्यम विशेषतः सोशल मीडियावरती, डिजिटल मीडियावरती आणि टीव्ही मीडियावरती कशा पद्धतीने काय दाखवावं, त्याचबरोबर बातम्या करताना, वृत्तांकन करताना किंवा त्याचं सादरीकरण करताना काय जपावं, याची जी ॲडव्हायझरी काढलेली आहे, हॅट्स ऑफ टू हर, की ती खरंच आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही सुद्धा आज तसे बदल आमच्या व्हिज्युअल्समध्ये असतील किंवा एकूणच सादरीकरणामध्ये असतील ते केलेले आहेत. कारण शेवटी तुम्ही सुद्धा समाजाचा एक भाग असता आणि जर का हे किती संवेदनशील आहे, किती सेन्सिटिव्ह असं हे मॅटर आहे, की जिथे एखाद्याच्या मनावर जर का परिणाम झाला, तर तो किती खोलवर होऊ शकतो. म्हणून ते तारतम्य हे मीडियानं सुद्धा पाळायचं आहे, हे त्यांच्या ॲडव्हायझरीतनं कळलं आणि म्हणून मी माझ्यापर्यंत आल्यानंतर ज्यांना ज्यांना म्हणून शक्य आहे त्या मीडियातल्या सर्व माझ्या फेलो ब्रदर्सना मी ती ॲडव्हायझरी पाठवली, की बघा तुम्ही सुद्धा ते करा. आम्ही तर करतोय, पण बघा एकदा वाचून घ्या. आपण ते नेहमी गाईडलाईन्स पाळतोच आहोत कारण वी आर ऑल प्रोफेशनल पीपल. पण तरी सुद्धा तेजस्वी सातपुतेंनी ही ॲडव्हायझरी दिलेली आहे. जस्ट लुक ॲट दिस ॲडव्हायझरी आणि काही कमी जास्त असेल तर करेक्शनला वाव आहे. तर गॉड असा सगळा विषय आहे, हा गंभीर विषय आहे आणि मला खात्री आहे, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळवून देतील. कोण राजकीय व्यक्ती यामध्ये आहे, कोण नाहीये, कुणाचं काय हे काहीही न बघता पोलिसांना, गृह खात्याला त्यांची कारवाई करू देतील. यामध्ये कोण अडकतंय, कोण अडकत नाही याचा कुठलाही विचार न करता लक्षात घ्या, हे प्रकरण शेकडो महिलांच्या, मुलींच्या शोषणाचं प्रकरण आहे. हा जो खरात आहे, अशोक खरात, हा भोंदू बाबा, हा विकृत मानसिकतेचा लिंग पिसाट असा एक ज्याला म्हणूया की सायकोपॅथ हा माणूस आहे आणि त्यांनी खूप वाईट पद्धतीने सगळं काही केलेलं आहे म्हणून त्याला क्षमा नाही. त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून लवकरात लवकर बलात्काराची जी काही शिक्षा असते त्यापेक्षा जास्त देहदंडाची अशी शिक्षा, मृत्यूदंडाची अशी शिक्षा, तशी तरतूद ही वेळप्रसंगी करावी आणि ती शिक्षा द्यावी असं वाटावं, एवढी चीड या प्रकरणाकडे बघून महाराष्ट्राला येते. तेव्हा त्याचा विचार सरकार नक्की करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर आशा मिरगे, तुम्ही वेळात वेळ काढून आतली बातमीमध्ये बोललेला आहात. थोड्याच वेळानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा माझ्यासोबत चर्चा करणार आहेत एका वेगळ्या शो मध्ये. पण मी आता तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत.com ची आतली बातमी. धन्यवाद.